श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला श्री स्वामी समर्थ. ओम नमः. व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, श्रावण महिना. श्रावण महिना हा अतिशय पवित्र असा हा महिना आहे. श्रावण महिन्यामध्ये व्रत, वैकल्ये, सण वार अतिशय म्हणजे हा महत्त्वाचा आहे. मग श्रावण महिन्यात आपण भगवान भोलेनाथांची पूजा देखील करतो. श्रावणात अगदी 4 किंवा 5 सोमवार असतात, त्याचे व्रत असते. श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवमूठ देखील असते आणि आपण सेवा देखील करतो. शिवलीला अमृत झालं, तसेच जलाभिषेक, रुद्राभिषेक अशा वेगवेगळ्या सेवा ह्या आपल्या चालूच असतात. मग बघा, आपल्याला श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिना अगदी पूर्ण संपण्या अगोदर एक उपाय करायचा आहे. अतिशय महत्त्वाचा असा हा उपाय आहे. मग कितीही तुमची कठीण इच्छा असू द्या, ती नक्कीच पूर्ण होईल. भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. श्रावण महिन्यामध्ये बघा, आपल्याला हे एक फूल जर कुठं दिसलं तर अजिबातच ह्या फुलाला सोडायचंच नाही. हे फूल कुठेही दिसलं तर आपल्या घरी नक्कीच घेऊन या. इच्छापूर्ती होईल आणि तुम्हाला जो काही शत्रुत्रास वगैरे आहे तो देखील कायमचा दूर होईल. मग ते कोणतं फूल? तर ते फूल आहे बघा, गोकर्णीचं फूल. हे सुख, समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते. गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव आणि दुर्गा देवीच्या पूजेत देखील केला जातो. गोकर्ण फुलाचे अनेक फायदे आहेत बघा. घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते. गोकर्णी फुलालाच अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता या नावांनी देखील ओळखली जाते. गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे, त्यामुळे गोकर्ण घरात लावल्याने समृद्धीच वाढते. गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे शांतीचे वातावरण राहते. भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तसेच आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता वाढते. शनिदेवाची स्थिती देखील स्थिर व्यवस्थित होते आणि घरातील बघा अगदी आपल्या कुटुंबामध्ये जे काही समजा एकमेकांबद्दल मतभेद वगैरे असतील तर ते देखील दूर होतात. आपल्याला काय करायचं आहे? गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे. निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे आणि एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्यासोबत त्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल देखील टाकायचं आहे. आपल्या घरामध्ये गंगाजल नसेल तर मग तुम्ही काय करा, तांब्यामध्ये गुलाबजल टाकलं तरी देखील चालेल. कारण की आता आपल्याला बघा, या पाण्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहेत. कारण की काळे तीळ हे भगवान भोलेनाथांना अर्पण केले जातात. यामुळे आपला कालसर्प दोष देखील दूर होतो. त्यासोबतच कच्चं दूध देखील आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि एक गोकर्णीचं फूल घेऊन आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आता तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपण नंदीचं दर्शन घ्यायचं आहे. कारण की नंदीचं दर्शन घ्यायचं आहे. नंदीच्या जो पाय समोर आहे त्या पायावरती आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर आपण ज्या काही वस्तू आणल्या असतील तर त्या सर्व वस्तू आपण भोलेनाथांना अर्पण करायच्या आहेत. मग फूल, बेल, अक्षदा, तीळ हे सर्व काही आपण आणलेलं भोलेनाथांना या सर्व वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर आता हे जे आपण एक गोकर्णीचं फूल आणलं होतं ते फूल हातामध्ये घ्यायचं आहे आणि हे गोकर्णीचं फूल आपण महादेवांना अर्पण करायचं आहे. आता बघा, अर्पण करत असताना आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत. आपण फक्त उपायच करून जमेल का बरं? नाही ना. मग आपल्याला त्यासोबत सेवा करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की आपण मग सेवा जर केल्या तर आपल्या नक्कीच बघा जे काही इच्छा आहे त्या पूर्ण होतील. मग आपल्याला एक वेळा महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे. मग आता समजा तुम्हाला हे पठण करणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही ओम नमः शिवाय हा मंत्र म्हटला तरी देखील चालेल, किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम असं म्हटलं तरी देखील चालेल. त्यानंतर गोकर्णीचं फूल आपण तिथून उचलायचं. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि आता हे फूल जेव्हा आपण घरी घेऊन येऊ तेव्हा कुठेही आपल्याला कोणासोबतही बोलायचं नाही, कोणाच्या घरी जायचं नाही, लगोलग आपल्या घरीच यायचं बघा. आणि त्यानंतर हे जी फूल आहे मग तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा, घरामध्ये तुम्ही देवघरात ठेवा, किंवा मग आपल्याला याची एक जर तुम्हाला शक्य होत असेल तर एक पोटली बनवून
घरामध्ये तिजोरीत ठेवा, पण घरामध्ये कुठे अडकून ठेवलं तरी देखील चालेल. कारण की बघा, घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही कधीच भासणार नाही. त्यानंतर गोकर्णीच्या फुलाचा दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे बघा, गोकर्णीचं फूल जर तुम्हाला कुठेही दिसलं समजा, तर आपण तर आता आणलंच, हे एक भोलेनाथांच्या पूजेसाठी आणलंच आहे, पण एक महिनाभर गोकर्णीचं फूल आपल्या घरामध्ये आणून आपल्या मेन जी डोअर आहे तिथे एक पोटली बनवून आपल्या दरवाजाच्या वरती अडकून ठेवा. आणि श्रावण महिना झाल्यानंतर आता ते फूल वाळलं सुकलं तर मग वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या. यानं बघा, आपल्या घरामध्ये जी काही समजा बाहेरून नकारात्मकता, वाईट शक्ती प्रवेशच करणार नाहीत. असा हा प्रभावशाली उपाय आहे, तो आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कधीही करा, पण नक्कीच करा. बघा, तुमच्या मग कितीही कठीण इच्छा असू द्या, त्या देखील पूर्ण होतील आणि तुमच्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी देखील नांदेल. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.